आई बाप माझ्याकडे काय लक्ष दे ना, काय माझं लग्न करी ना. आयला मला हातानेच कार्यक्रम करायला लागतो काय नो. दहा दे हातानेच कार्यक्रम करतो. चालेल. सावळ्यासारखा बाथरूम मध्ये पळतो, काय करतोय काय माहिती. मापाव चालायचं हाताना कार्यक्रम चालायचा आता. सावळ्या सावळ्या हा बाबा. झालं ना गाजू. नाही थांबा. का बाबा सारखा बाथरूम मध्ये पळतोय, बाथरूम मध्ये पळतोय, काय तू काय नखरे चालू. जुलाब झालं बाबा मला. हा जुलाब. जुलाब. हा मला तर काय जुलाबाचा आवाज नाही आला, दुसराच आवाज येतो आता. नाही जुलाबाचा आवाज येतो. जुलाबाचा जिथे काय पडलं डवळं खाली. जुलाबाचं पांढरं पांढरं पडलं ते. पांढरं पांढरं पडलं का. हा आईला कणी भाऊ तू पार हात टेकलो हात. हा अरे सूक्ष्म व्हायला चला काय नाही काय नाही. हे ह्याचं थांब हे कणी भाऊ. जुलाब झालं बाबा मला लय. कुठं पांढरे पांढरे. हा सावळा तुझ्या पुढे हात जोडले आता. नाही नाही तुझी बॉडी कशी होती ये हा कारखाना का मग चालू केलाय तो. बाबा हे सांगू का तुम्ही माझं लग्न करा ना. अरे लई तू या गावात त्या गावाला तुला पोर पाहिला. तरी पोरगी बघा. अरे तू जे तेच नवर देऊन आपस करता काय करू मी. माझं तुम्ही सांगा मी काय करू मग. हा तुला आहे ना तुला आता तसं नाही. हा तुला रोज 500 रुपये दे जाईल. हा. जाय माझ्या मारायला. असं ना. हा अरे या असं काय करतो 500 रुपये देणार ना. हा? 500 रुपये 500 रुपये हाऊस तू हाऊस ना. ये हा येड्या पण सोडू दे पण. हा हा ये दुखत नाही का हे दुखत नाही. लो दुख होतं काय सांगू कोणा. त्याच्या मूर्ख चाल हा तुझ्याला सांगा लागत. मला 500 रुपये देणार. मज्जा तू मज्जा. आता उड्या हाणतो का काय करतो. काही नाही काही नाही. त्याच्याला सांगायला लागत. वय काय करत वय दात कर. ए आव तसा इकडे काय म्हणून एवढं सुटलं. तुला जर सांगितलं ना मला टेन्शन आलं टेन्शन. तुम्हाला काय चाललं आता टेन्शन? हकीकत पाहून पोरायची. काय आता तुला एवढं सांगायला लागतं का काय. आता त्याची कोणची हकीकत पाहिलं तुम्हाला टेन्शन आलं. अगं बाथरूम मध्ये गेलो होतो. बर पण सारखं म्हणलं बाथरूम मध्ये काला पळत. तुला सांगतो बाथरूम मध्ये गेलं मी खिडकी वाटा पाहिलं तिथं वेगळा दणका चालू. म्हणजे दणका चालू दुसराच. काय हो आज हाताचा. या पोराचा. हा आता तिची काय चूक आहे. तिचं वय झालंय किती त्याला हाऊस तसं का जेवायला. अहो सगळं झालं त्याच्यावाली हाऊस मौस सगळं. पण मग जाऊ द्या ना मोर देतो. हाताचा दान का पार वाढला. पण कोणी पोरींचं घरानं नाही ना घरी येऊ राहिलं. आवदा सात तुला म्हणलो तुझ्या भावाची पोर त्याला करून आण. रिकामी नाही मी करून आणा. करून आण म्हणलो. मग तिचं मग समाधान झालं असतं. कितीला सोडून पाहती माझ्या. काय बाई तुमचं पोर देखना दिवाण भीती वठुआ. तुम्हाला माहिती ना बावजाई किती चढेल जाण्याची. ती काय बोलली माहिती ना तुम्हाला. काय बोलली म्हणे बाई एवढंच पोर आहे म्हणे गजरा ताईंचं म्हणे. जर पोरात जर एवढं आहे म्हणे तर त्याची नुन्नी सुद्धा एवढीच असेल. त्या नुन्नीचं काय करायचं तिला म्हणजे नुन्नीचं काय करायचं म्हणजे. अरे तुला खोल पाणी घुसत दे. बरं मी काय तो जाऊ द्या तिथं नाही मग ती ना 500 रुपये दे. अहो जरी नुन्नी पाहून कोणी लग्न करीत नसलं पण नुन्नी तर पाहिजे का नाही. काय होतं ते सोड 500 दे. का आला त्याला काय 10 ठेवू. आता मोकळा करू तिथून. आठ ठेवण्यात या हा मोकळा करायला पोराला. हा अरे मग आपण नेणार मग कोण नेणार. आपण त्याला घेऊन जायचं आठ देव. आपण नेणार मग त्याला नेणार कोणी. काय बाई तमाशा झाला बाई. का त्याला लोक नेणार आहे का. मग जा तुमच्या जवळ पैसे असले तर पैसे तर नाही माग. आणा मोकळा करून. पैसे आहेत तर मी काढ तुला म्हणलो असतो. तुम्ही जाण तुम्ही त्याला न्या. मला काय करायचंय पण त्याला आणतो ना रे ते असं मला नाही ते हाल देखू एवढी नाही. मग आता तुम्हाला बी तिकडे जर पाहिलंच आलं काय पसंत. बाबा
मी कसा दिसतो आता नाही आता काय ऐका नाही द्या बरं 500 रुपये आता ऐक ऐक द्या मला 500 रुपये आता अरे तुला कुठे तुला माहिती का कुठे तुला नेम घाल लागेल मला तिथे बाई पैसे घेते काढून ना तुझ्या ढुंगणला आता मारू काढून देते माझा मित्र आहे ना कोणता कापस्या नाही नाही कापसा नाही माझा मित्र आहे तो घेऊन जाईल मला कापसामध्ये जाईल तुला बाहेर ठेवतो तू तुला नाला कापसे हा का? त्यापेक्षा ना मला स्वतः यावं लागेल असं करते का हा तुला स्वतः मी ना ठरवून देईन चला आता आता देते का काय मग पैसे हाय रे बापन हाय रे पोर्या आई वा आई हम्म. दे ना 500 रुपये काल बाबा मला घेऊन जाणार आहे लाज आहे का तो बापाच्या तर नाही अंडाला लाज पण तो आता अंडाला पाहिजे का नाही बाबा हाय काय म्हणतो कुशल बाय 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 बाईक घेऊन चालले बाबा. पोऱ्याला आणि 500 रुपये मागा ते मग त्याला काय होते मग आता काय पोराचं हाऊस कोण करणार आहे मग करते काय एक तर माझं लग्न करून द्याय ना तर हौसा पुरं करून त्या द्यायला टायमाला काढायची लय हाऊस होती तुला लय काढायची हाऊस हा तवाच म्हणलं म्हणजे हा लवकर काढल्यामुळे ए बाबा गजरे. तो बाप तू वाली हाऊस करून करायला चाललाय. इकडे त्याच्या पाय ना तिचं लक्ष कुठे पांगत आहे मी काय होतो आता हा पोरे आलाय वयात हम्म, यांना या खांद्यापुरीची जर तारीख टिपायला लावली हम्म. तर किती फरवड होईन आपल्या भोवती कोण आपल्या भोवती नाही तुमच्या भोवती हा तुमच्या भोवती का बरं तुझी जाय नाही का हाय मी आई त्याच्यावाली हा पण माय ना तुमच्या दोघांच्या पुढे डोकं बंद पडले बाई मी काय होतो ती तर तारीख टिपण्यापेक्षा लोकांच्या घराने घरी आणण्यापेक्षा ना या हप्त्याला पैसे गेले ना महिन्याला 2000 जाती कामाला पाठवा ना मग हा बोकिंदळ का जाईन, माझून जाईन. तुला एवढा जाय ना. सारखा बाथरूम मध्ये पळायला हा काय तमाशा आहे असा हं? हं? बाबा आता त्याला आहे ना अरे थांबाय आई काय म्हणते काय नाही मग बघा मी काय होतो काय बाई याला चव आली त्याला आहे ना बरं मी काय होतो तुला जर तिथं नेलं मग उद्यापासून गावठी घ्यायचं काही कामाला जायचं ना हा जाईन बाबा तुम्ही म्हणून ते काम करेन 700 रुपये हाजरी हा मी जाईन ते काय हा. आणि तुला जर हप्त्याला नाही जायची रे हा चालेल आणि मायरे जाऊ नको कपडे काढू मारे त्याच्या बाहेर सोपं नाही एवढं हो भोंगळं लय घरी बेकार. पाठवतील म्हणशील लहान पोहारी हा लहान पोहार समजून घरी भोंगळ पाठवतील हा. बाबा चला ना मी काय होतो हा. तिथे गेलो आणि माझा बाप आहे म्हणून नको काय म्हणू मग मला मित्र आहे हा हं? माझे मित्र आहे हा नाही तर असा मस्ती द्यायला असं बाप लागतोय पोराला घेऊन जाणार पण तुला सांगतोय आबळा खाली असा मी एक बाप जर मेले हम्म. का पोराची हाऊस करायला हा. काय करती बाबा हा तू अंड बस तवा काढायची आम्हाला हाऊस. तुमची आरती एकूण जाताना करू बाप लेकांची का तिकून आल्यावर करू बाबा हं. आरती चला. अरे भाऊ तुझ्या वेळेस तर तिच्या आईला येणं यावं सर मला झोप नाही येऊन जाईल मला पोर पाहिजे आता मी आहे ना पोर तुमचा हम्म. माझा माझा पाहिजे का ते नाही काय झालं तू ना तू नेऊ गिरण होत हा. ते गिरणाच्या टायमाला मी गेलो तू झाला ना काय सांगायची पत्ती येऊ का मग हम्म. चल बाबा चला चल बाबा बाबा लय उड्या नको मारू तिने तिथे दमपूरला पाहिजे दमानं चल बाबा 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 काय बाई चव आली चौकून दोघांना बी हं? बाप एकपट आणि पोऱ्या दुप्पट वा रे वा तमाशा पोऱ्याला कुणी बाप नाही का हं? कुशलबाई बाईक घेऊन चाललाय म्हणजे बाप किती सज्ञान म्हणायचं आणि पोऱ्या त्याच्या डबल किती सज्ञान कोणाची तारीख टिपायला लावीन पोऱ्या म्हणून काय तर म्हणे बाथरूम मध्ये साठासट चालू होतं पाय बाई तमाशा न्याय कुठं न्या बाई मरू दे आपण घ्यावा झोपून यांच्या काही नादी लागावं गा बाळांच्या चल बाई तो गाळ होता गाळामधून मी आलो पण आता मला गरज होती याची त्या पाहुण्या गटावर मी आलो होतो त्याच्यामुळं आता त्यांच्या घरी आलो आहे लई दिवसानं आलो वाईड त्यांच्या घरी पाहुण्याच्या घरी घरी आहे का नाही कोणी कोणाला माहिती आहे भाऊ दारायला आयला दिसतं गाज आलो नाही घरी कोणाला माहिती हां तर काय करावं कोणी तर माणसं नाही इड अहो गप बसा ना बाई तुम्हाला काय कवा बी मूडच येतोय मूड नाही येत मला मी आता चालू गप बसा हो हं? गप बसा मला झोपू असं दे मग झोपू का मी हम्म.
अरे बाबू लय निभार काम झालं भाऊ आता यायला मावला फार हेच गेलो भाऊ मला लय आळस आलता पण फारच गेला जा टाकला मला मला कामही झालं आता काय करावं आता घरी कोणी नाही आता झालं पाहिजे मग आता झालं पाहिजे ना हो जातो आता गड्या आपलं काम लय भारी केलं मला आवडत होती बाबा हा लय खुश झालो मी आज आता नाही का वळवळ कर चाल हा? आईला मजा मजा आज बाबा परत खुश जायचं आता तू मात्र तुला हप्त्याला नेतो मोकळं निचराच करतो तो फार आहे का नाही निचराच मजा आली पण हा बाबा हा? ती बाई लय उंच होती बघा पण झालं ना बघ हा मजा झाली पण काय सांगा काम झालं ना बाकी जाऊ दे ती केवढी म्हणे, "चायला माणूस एवढा एवढा आहे पण करंटच दिला मला म्हणे काय का हा, असं म्हटले बुवा. पर गाम पडला पडशीन तरी म्हणलो पिऊ नको तिच्या आईला पेल्याशिवाय मध्ये घुसत नाही तू बाबा हा? पण मजा आली पण काय सांगा मजा येणार म्हणे आता तुला एकटं जाऊ नको चल नाही तुम्हालाच घेऊन जाणार बाबा आता चल तू तुझ्या इकडे चला गजरे यात मजा आता आली. कवर उड्या आणतो आता, चल गजरे 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 ए आव तसा हा. काय हो पडलेच ना काय 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 केलं कसं केलं तुम्हाला लाज नाही तुम्ही विचारा काय मी ते उद्योग करायला रिकामी नाही सांग तुझ्याला सांग आहे आहे हम्म. बाबाने मला लय मोकळं केलंय लाज वाटते का तुला सांगू राहिला कुशात लाज नसल्यासारखं होय. तो एक पट माजेल आणि तू दुप्पट माजेल बाबा मी काय केलं मी काय केलं काय केलं मी बरं मी काय होतो आता तू जाय बाहेर मी जाऊ का मी जातो आता बाहेर मागायचे पण बाबा परत जायचं ते तो पाहिलं ना हा मला अवसर तू जाय बघ जाऊ परत नाही ना बाबा अरे जर आपल्याला तुला निसरतो डायरेक्ट हा, येतो बाबा हा ये आई येतो मी बरं मी काय काय याला चव आली चौकून मोकळा केला तो पण मला अवसर ना म्हणजे मी काय म्हणतो हम्म. तू केला मोकळा तर मला कधी मोकळा करतो म्हणजे मला अजून 5 मिनिटं झाली नाही मोकळे होऊन गेले आणि काय चावळा त्या तुम्ही डोक्यात फरक पडला काय तुमच्या 5 मिनिटं मध्ये मग हा इतक्यात तुम्ही कार्यक्रम करून नाही गेले कधी आत्ता मी अरे मी येऊन राहिले चुकून अजून तुम्ही काय चिवत्यात काढायचे धंदे करून राहिले मा इकडे तोंड होत तुम्ही म्हणे काय रे मी म्हणलं झोपले लय डोकं हात पाय मी दुखू आता राहिले चालूय तर तुम्ही म्हणे मला लय मूड आला सावळा विचार म्हणलं करा तुम्हाला काय करायचं बाई सावळा मला- विचार मी आता चालू इतक्यात बाई मग कार्यक्रम कोणा करून गेले पण तुला एवढं कळलं नाही मी तोंडच या अंग केलं नाही म्हणे तू काय लोड नको घेऊ तुझी तब्येत बरी नाही तर माही मी करतो तुम्हीच म्हणले मला गजरे मी काय तुला पोकरीन मग मला कधी उलटा करता आलं का आजपर्यंत काय माहिती मी तुम्ही केलं उलटं का केलं आजपर्यंत का कधी? सुईचं केलं काय माहिती बाई. नक्की काय केलं तो मला सांग अहो तुम्ही कार्यक्रम करून गेले तुम्ही काय अगं, चावळ नाही राहिले गजरे, असं? नाही सांगतो तुला मी बाई मग का मला काय स्वप्नच पडलं होतं काय काय बाई. स्वप्न पडलं होतं काय काय स्वप्न झालं का हम्म. वय आंघोळ कर वय का बरं स्वप्नामध्ये सगळं आंघोळ झालं असं तो वय मग जाऊ द्या अंगवल्ल वाहू द्या तुम्ही गण चांगल्या ठिकाणावरून जाऊन आले तुम्ही दोघांनी बुच काढायचं ना बाहेर जाऊन मी नाही त्यालाच पाठवलं धन्य बाय चल चल तू चल हम्म. चांगला पोऱ्या काढून ठेवला गजरे, बाय अरे कोण येत कोण जाते पाहायचं का गेलं कोणी चान्स स्वप्न पडलं होतं बाबा कायला कोणी यायला बसले मग तुम्ही नव्हते ना नाही फिक्स नाही एकदम फिक्स समज हा, मग जाऊ दे स्वप्नच पडलं असेल मग बाद झाला मला बाद झाला बस चल चला बाय पण स्वप्नात पडणार पण ना की स्वप्नच पडलं व बाई इकडं खाली काय डवळं बिळं पडेल काय तसं तर काय नाही मला दिसत काय डोक्यात फरक पडला बाई या भावाच्या पोर एक पट दोन बाप दुप्पट